हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं पूजा स्मार्ट लाईफ चॅनलवरती. तर आज जे आहे तर ते जेवण बनवता-बनवता मी तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करते. जेणेकरून आता नवीन वर्ष येते आणि बरेच जण जे आहे तर ते संकल्प करतात की आम्ही नवीन चॅनल ओपन करूया किंवा काहीतरी. तर तुम्ही नवीन चॅनल ओपन करा, पण मी जी चूक केली तर ती तुम्ही करू नका. म्हणजे तुमचं चॅनलही छान ग्रोथ होईल. कारण तुम्ही जर माझ्या चॅनलवरती गेले तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता की मला 3 इयर्स झाले, म्हणजे 3 वर्ष पूर्ण झाली तरीसुद्धा माझे सबस्क्रायबर किंवा व्ह्यू जे आहे तर ते असे वाढलेले नाही आहे. तर त्याचं कारण काय तर ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर काय आहे ना, जेव्हा आपण व्हिडिओ बनवतो, एक तर आपण चॅनल ओपन करत नाही आणि केलं तर त्याच्यावरती व्हिडिओ बनवतो, म्हणजे आपण चांगल्या प्रोफेशनल जे यूट्यूबर असतात तर त्यांची व्हिडिओ बघतो आणि असं ठरवतो की आपण जे आहे तर ते व्हिडिओ बनवायचे आणि असेच बनवायचे. त्याच्यासाठी पहिलं सर्व काही जे आहे तर ते शिकून घ्यायचं. त्याच्यानंतरच आपले व्हिडिओ असे छान व्हायरलही होतील आणि असे छान व्ह्यूसुद्धा येतील त्याला. तर अशा याच्यामध्ये जे आहे तर ते आपण विचार करतो, पण तसं करायचं नाही. सगळ्यात अगोदर जसं पण आहे तसं तुम्ही जे आहे तर ते यूट्यूबवरती चॅनल क्रिएट करा. व्हिडिओ बनवा, एडिट करा, जेवढं तुम्हाला येतं तेवढ्या याच्यामध्ये. आणि जसं-जसं एकतर कोणीतरी सबस्क्रायबर्स असेल तर ते सांगतात की असं म्हणजे तुम्ही इथे हे लावा, तिथे ते लावा, का व्हिडिओमध्ये ही क्वालिटी व्यवस्थित येत नाही आहे किंवा काय ते. आणि काही जे असतात तर ते सांगतसुद्धा नाही की तुम्ही कसेही बनवा, आम्हाला काय करायचं आहे, बघायचं तर बघायचं, नाही तर राहिलं. पण खरं सांगायचं तर कोणाला तरी म्हणजे नवीन येते आणि त्याला त्याच्यामधलं काही माहिती नाही, थोडीशी माहिती जी आहे तर ती आपण दिली तर त्याचंसुद्धा काहीतरी चांगलं होईल. तर तुम्हाला जर यूट्यूबवर यायचं असेल तर तुम्ही बिनधास्त येऊ शकता, त्याच्यामध्ये काही हे नाही आहे. तर यूट्यूबवर यायचं बरेच म्हणजे सगळ्यांचंच वेगवेगळे कारण असतात. कोणी असं बघतं की यूट्यूबवरती पैसे मिळतात म्हणून यूट्यूबवरती येतात. कोणी जे आहे तर ते फक्त आपण जे करतोय, जे शिकतोय किंवा शिकलेलो आहे ते इतरांना शिकवायचं आहे. मोटिवेशनचे चॅनल असतात की कोणीतरी म्हणजे मोटिवेट होण्यासाठी मोटिवेशनची चॅनल बघतात. तर तशा याच्यामध्ये तुम्हाला जे पण येतं तर त्याच्या याच्यामध्ये जे आहे तर ते तुम्ही चॅनल ओपन करू शकता आणि तुम्ही जे आहे तर ते व्हिडिओ टाकू शकता. पण काही गलती जी आहे, जी चूक आहे तर ती करायची नाही आहे. कारण अशा छोट्या-मोठ्या ज्या चुका असतात त्याच आपल्याला जे आहे तर ते पुढे जाऊ देत नाही आहे. ते आपल्याला खूप पाठीमागे खेचतात. तर त्याच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता बरेच जण जे आहे तर ते पैशांसाठी व्हिडिओ बनवतात. तर पैशांसाठी व्हिडिओ बनवतात म्हणजे कुठून तरी कळालेलं असतं की यूट्यूबमध्ये म्हणजे फ्रेंड असतं किंवा आजूबाजूला कोणीतरी असतं की यूट्यूबमधून पैसे येतात म्हणून आम्ही व्हिडिओ बनवतो. तर तसं म्हणजे तो विचार करून तुम्ही यूट्यूबवरती येऊ नका. म्हणजे तुमचा विचार ठीक आहे, पण तोच विचार जर तुम्ही केला की नाही मग मी यूट्यूबवरती पैसे कमवायचे आहेत म्हणून मला यूट्यूबवरती यायचं आहे, तर यूट्यूबवरती खूप जास्त जे आहे तर ते कॉम्पिटिशन आहे आणि बरेच जणं जे आहेत तर ती यूट्यूबवरती आहे. आपल्याच फीडमध्ये जे आहे कुठला पण तुम्ही बघा चॅनल किती जास्त म्हणजे एकाच काय म्हणतात स्टिचिंगचं जर चॅनल असेल तर किती स्टिचिंगचे व्हिडिओ येतात रोज, किती स्टिचिंगचे व्हिडिओ पडतात. तर हे तुम्ही बघा. तर त्याच्यावरतून आणि जे ट्रेंडिंग जे आहे तर ते जर तुम्ही शेअर केलं तरच तुमचं चॅनल ग्रोथ होणार, नाही तर होणार नाही. त्याच्यानंतर तुम्ही जर माझ्या व्हिडिओमध्ये बघत असाल माझ्या चॅनलवरती तर माझी कन्सिस्टन्सी नाही आहे. म्हणजे मी फक्त हे जे चॅनल आहे तर ते म्हणजे साईड बिझनेस जसा असतो तसं मी चालू केलेलं आहे. असं मी त्याच्यावरतीच नसते. मला म्हणजे बाकीची पण जी म्हणजे मी स्टिचिंग वगैरे करते, घरातली कामं वगैरे असतात. मी हाऊसवाईफ आहे तरीसुद्धा टाईम मिळत नाही. तर त्याच्यामध्ये काय होतं ना, की बरीचशी जी व्हिडिओ आहे तर माझी 1-2 महिना बघा तुम्ही रेग्युलर व्हिडिओ असतात. त्याच्यानंतर परत थोडा मध्ये 15 दिवसाचा गॅप, 8 दिवसाचा गॅप पडतो. कधी-कधी तर महिना 2 महिन्याचासुद्धा गॅप पडतो. त्याच्यानंतर मी दुसरा व्हिडिओ टाकते. तर प्लीज असं माझ्यासारखं काहीही करू नका. तुम्हाला जर यूट्यूबवरती यायचं असेल, लवकर सक्सेस व्हायचं असेल, तुम्हाला जर तुमचं करिअर यूट्यूबमध्ये करायचं असेल आणि तुम्ही जर आता संकल्प करताय 2026चा की मी यूट्यूबवरती करिअर करायचं किंवा काय ते, तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप म्हणजे व्हिडिओ जे आहे तर ते बनवायला लागतील
किंवा मग तुम्ही असं करू शकता 15 दिवस 1 महिना अगोदर जे आहे तर ते कुठल्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ बनवायचे किंवा काय करायचे, चॅनल कुठलं ओपन करायचे, कुठल्या म्हणजे चॅनल तर एकच ओपन करणार आपण स्टार्टिंगला, पण तुम्हाला जर 2-4 चॅनल पण ओपन करायचे तरीसुद्धा तुम्ही करू शकता. पण तुमचं कंटेंट काय असेल ते चॅनलवरती, म्हणजे तुम्ही कशाविषयी टाकणार, जेवणाविषयी टाकणार, स्टिचिंगविषयी टाकणार किंवा टीचिंगविषयी टाकणार. बरेचसे जे चॅनल आहे तर ते क्लासचे सुद्धा चॅनल आहे. खूप छान जे आहे तर ते शिकवतात. तर त्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जाणार असाल तर तसंही तुम्ही जाऊ शकता. पार्लरचे सुद्धा चॅनल आहेत आणि काही जण जी आहे तर ती फक्त शिकण्यासाठी यूट्यूब यूज करतात किंवा काही जे आहे तर ते दिवसभर यूट्यूबवरती व्हिडिओ बघत असतात पण करत काहीच नाही. त्यांनी जे आहे तर ते तुम्ही चॅनल ओपन करू शकता, पण त्याच्यामध्ये ग्रोथ होण्याचं एकच हे आहे की तुम्ही डायरेक्ट परफेक्ट होईल सगळं काही असा विचार करू नका. स्टार्टिंगलाच परफेक्ट होत नाही. आता तुम्ही माझीच व्हिडिओ जर बघितले तर मी स्टार्टिंगला कशी बोलत होते, कसे माझे व्हिडिओ होते, कशी व्हिडिओची क्वालिटी होती, तर त्याच्यावरून तुम्ही आता ठरवू शकता की आत्ताचा व्हिडिओ आणि फर्स्ट व्हिडिओ जो आहे तर तो कसा आहे आणि किती जास्त फरक पडतो आपल्याला. तर ते तुम्ही जे आहे तर ते बघा आणि त्याच्यानंतर जे आहे तर ते सुरू करा. बरं सुरू केलं तर काय करायचं, एक वेळेस शॉर्ट, एक वेळेस व्हिडिओ असं टाकायचं. तर तुम्ही म्हणाल की आम्हाला सांगते नाही, तू काय करतेस? म्हणूनच मी सांगते की मी जे यूट्यूब आहे तर ते असं ओपन केलं आहे फक्त साईट बिझनेस म्हणून. जसं आपण नाही का एखादं काम करतो आणि फक्त आपल्याला काहीतरी थोडासा जरी वेळ मिळाला तरी आपण असं खाली बसू शकत नाही आहे, तर त्याच्यावरती काहीतरी काम करायचं म्हणून जे आहे तर ते मी यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे. आणि पैशाचं वगैरे तर मला काही पहिलं माहीत नव्हतं की याच्यावरून पैसे मिळतात. फक्त एवढंच माहीत होतं की याच्यावरून जर आपण काहीतरी चांगलं शिकतोय तर आपणही कोणाला तरी आपल्याकडे जे आहे तर ते काहीतरी चांगलं शिकू शकतो. याच्यामुळे जे आहे तर ते मी चॅनल ओपन केलं होतं. पण माझी जी कन्सिस्टन्सी आहे तर ती बिलकुलही व्यवस्थित नाही आहे. म्हणजे मी कितीही मॅनेज करायचा प्रयत्न केला तर एखादी ऑर्डर जर मला आली, मी पाऊच, बॅग वगैरे शिवते, देवांचे कपडे वगैरे, तर त्याची जर मला ऑर्डर आली, पहिलेच तर माझ्याकडे आमच्या एरियातले जे कपडे असतात ते कपडे येतात. पण ते पकडूनसुद्धा मी जे आहे तर ते बॅगींचं, देवांच्या कपड्यांचं जे मी शॉर्ट व्हिडिओ वगैरे पण टाकलेला, तर ते सुद्धा मी स्टिच करते. त्याच्यामध्ये जर मला एखादी मोठी ऑर्डर आली तर मला व्हिडिओ बनवायला, एडिट करायला आणि व्हॉईस ओव्हर देऊन अपलोड करायला बिलकुल टाईम नसतो. तर अशा याच्यामध्ये जे आहे तर तुम्हाला जर करायचं असेल, यूट्यूबवरती यायचं असेल तर तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवू शकता. मी प्रत्येक वेळेस बोलते की मी प्रयत्न नक्की करेल, मी खूप जास्त प्रयत्न करते, पण काय होतं काहीतरी होऊन जातं. आणि मी क्रंच वगैरे पण जे आहे तर ते मागे बनवलेलं आहे. 500 क्रंची जे आहे तर ते होलसेलर मला द्यायच्या होत्या. तर मी त्याच्यामध्ये एवढी हे होऊन गेले की कळालंच नाही कधी व्हिडिओचा टायमिंग निघून गेला आणि मग नंतर टाकायला गेलं तर मग ते बरोबर वाटत नाही. तसा क्रंचीचा जो व्हिडिओ आहे तर तो सुद्धा माझ्या चॅनलवरती येईल. तर तुम्ही जर असं काहीतरी स्टिचिंगमध्ये किंवा याच्यामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती येऊ शकता. तुम्हाला ज्याच्यापासून फायदा होईल, आपल्याला ज्या गोष्टी आपल्याला जास्त म्हणजे शिकायला भेटतील तर अशा गोष्टी तुम्ही जे आहे तर ते करू शकता. तर चॅनल ओपन करायचं असेल नवीन वर्षाचं तर तुम्ही करा, पण त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा आणि सर्व काही शिकूनच चॅनल ओपन करायला पाहिजेत असं काही नाही आहे. एकदा तुम्ही चॅनल ओपन करा, हळूहळू जे आहे तर ती तुम्हाला शिकायला भेटेल. त्याच्यामध्ये हॅशटॅग, टॅग किंवा काहीतरी. तर म्हणजे मी हीच चूक करते की नाही, माझी कन्सिस्टन्सी होऊ शकत नाही आहे. मी खूप जास्त प्रयत्न करते, पण तरीसुद्धा तुम्ही जसा संकल्प करताय तसाच मी सुद्धा संकल्प करेल आणि 8 दिवस जे आहे तर रेग्युलर व्हिडिओ बनवून एडिट करून अपलोड करण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.